नंबर 2 ला काहीच किंमत नसते, जो भी है देवा भाऊ ही है, रवींद्र चव्हाणांचं नाव न घेता एकनाथ शिंदे यांना टोला. बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी आमदार निलेश राणेंवर गुन्हा दाखल. विजय केनवडेकरांच्या तक्रारीवरून गुन्हा. भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात घुसून केला होता व्हिडिओ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणेंचं महत्त्व संपवण्याचा कट आखला जातोय. दीपक केसरकरांचा खळबळजनक आरोप. तर 2014 पासून राणेंविरोधात कुणी शड्डू ठोकला होता? नितेश राणेंचा केसरकरांना प्रश्न. मुंबई, ठाणे, नाशिक, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली महापालिकेत मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार. ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपाबाबत बोलणी सुरू. ठाकरेंच्या सेनेकडून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार. मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे, ठाकरे सेना, शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची माहिती. शरद पवार उद्धव ठाकरेंमध्ये फोनवर चर्चा झाल्याची माहिती. फडणवीस शिंदेची जोडी म्हणजे फेविकॉलचा जोड. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एका विचारानं काम करतात. मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. पट्टे देणार नाही म्हणता, तुमच्या बापाचं राज्य आहे का? नाना पटोलेंचं टीकास्त्र. तर पटोलेंनी माझ्या वडिलांचा उल्लेख केला, त्यांना महागात पडेल. बावनकुळेंचा इशारा. शिर्डीतल्या साई संस्थांच्या प्रसादालयात प्रसाद नव्हे जेवण मिळतं. अनेक जण साई भक्त म्हणून फिरतात. दारू पिऊन प्रसादही घ्यायला येतात. भाजपचे माजी खासदार सुजय विखेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. कामठी नगर परिषद निवडणुकीतील उमेदवारावर उधळले पैसे. राष्ट्रवादीचे उमेदवार शहजादा शफावत अन्सारी यांच्यावर उधळल्या नोटा. नोटा उधळणाऱ्याला अन्सारींनी जवळ घेत दिली शाब्बासकी. तपोवनातली झाडं वाचवण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे मैदानात. झाडं तोडली तर शांत बसणार नाही, शिंदेंचा सरकारला इशारा. एकही झाड तुटता कामा नये, सयाजी शिंदेंचं पर्यावरण प्रेमींना आवाहन. नाशिकच्या तपोवनमध्ये साधुग्राम नाही तर एक्झिबिशन सेंटर उभारलं जाणार असल्याचा आरोप. 220 कोटींच्या पीपीपी तत्वावरच्या निविदेमुळे नवा वाद. एक्झिबिशन सेंटरसाठी वृक्षतोडीचा घाट घातल्याचा आरोप. तब्बल 15 वर्षांनी ऊस आंदोलनातून राजू शेट्टींची निर्दोष मुक्तता. 2011च्या ऊस आंदोलनातील 302, 307च्या गुन्ह्यात राजू शेट्टींसह 8 जणांची निर्दोष मुक्तता.